विकसित महाराष्ट्राच्या 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात सल्लागार समितीची मंजुरी। 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप तयार। मंत्री उदय सामंतांची महाविकास आघाडीवर टीका, वोट चोरीचा आरोप, महाविकास आघाडीची नोटंकी असल्याची टीका। वोट चोरी असेल तर राजीनामा देण्याचंही आव्हान। सोलापुरात भाजप कार्यकर्ते आक्रमक, काँग्रेसने माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला विरोध, भाजप शहर कार्यालयाबाहेर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा ठिय्या। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंचा तटकरेंना धक्का, तटकरेंचे कट्टर समर्थक विकास गायकवाड शिवसेनेत। सिंधुदुर्गात महाविकास आघाडीकडे उमेदवारच नाही, मंत्री नितेश राणेंचा महाविकास आघाडीला टोला, महायुतीत युती न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत लढवण्याचाही सल्ला। डोंबिवलीत भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, शुभेच्छांच्या बॅनरवरून विकास म्हात्रे नंदू परब आमने सामने, म्हात्रेंनी बॅनरवरील फोटो काढण्यास सांगितल्याची माहिती। ऐन दिवाळीत त्र्यंबकेश्वरमध्ये रास्ता रोको करण्याची वेळ, त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन सुरू, भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध। संभाजीनगरमध्ये शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन, शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न। देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, 2 गंभीर, धाराशिवच्या राष्ट्रीय महामार्ग 65 वर अपघात। पूर्व विदर्भात 6 जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ, डेंग्यूचे रुग्ण वाढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर। 1 जानेवारी ते 17 ऑक्टोबर दरम्यान 561 रुग्णांची नोंद।